अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। जिंतूर शहर में हो रहे दूषित जल आपूर्ति के संबंध में तत्काल उपाय योजना की जाए, ऐसी मांग का निवेदन जिंतूर के मुख्याधिकारी को भारतीय मराठी पत्रकार संघ के सहयोग की जुड़े हुए जिला तालुका मराठी पत्रकार संघ की ओर से दिया गया। दिए गए निवेदन में कहा है कि पिछले कुछ दिनों से जिंतूर शहर में विभिन्न वार्डों में नागरिकों से कई शिकायतें प्राप्त हुई है कि कई इलाकों में दूषित और मैला और दुर्गंध युक्त जल की आपूर्ति हो रही है। नागरिकों की आशंका है कि पीने के पानी में मिट्टी, उसी तरह से गंध और शैवाल जैसी मिश्रण आ रहे हैं। इससे नागरिकों के स्वास्थ्य के लिए गंभीर समस्या उत्पन्न हो गई है और बच्चे और वरिष्ठ नागरिकों के साथ आम जनता के लिए विभिन्न बीमारियों का खतरा पैदा हो गया है। शहर के कई हिस्सों में नल का पानी पीने के योग्य नहीं है, इसलिए नागरिकों को पीने के पानी पर अतिरिक्त खर्च करना पड़ रहा है। दूषित पानी के कारण दस्त, पेट दर्द, उल्टी, बुखार जैसी बीमारियां बढ़ने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। यह नागरिकों के स्वास्थ्य से जुड़ा एक बहुत ही गंभीर मुद्दा है और प्रशासन को इस पर तत्काल ध्यान देने की आवश्यकता है। अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ से जुड़े हुए जिंतूर तालुका पत्रकार संघ की ओर से यह निवेदन दिया गया। दिए गए निवेदन पर तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, कार्य अध्यक्ष सिराज सिद्दीकी, एम.ए. माजिद, निहाल अहमद, रियाज चाऊस, शेख अहमद, शेख रहीम के साथ अन्य पत्रकार इस समय मौजूद थे। काही दिवसापासून जिंतूर शहराला गढूळ आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत होता। या संदर्भात अनेक नागरिकांच्या शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्याधिकारी समिंद्र साहेब व ज्या पाणी पुरवठा विभागाच्या ज्या शाखा अभियंता आहेत कोंडावार मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांच्या चर्चेतून त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की येत्या 8 दिवसांमध्ये पूर्ण जिंतूर शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल आणि नागरिकाला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पुरवल्या जाईल। तसेच यानंतरही कधी शहरामध्ये असा दूषित पाणी पुरवठा असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, वेळोवेळी पत्रकार संघाच्या वतीने आवाज उठवला जाईल। बहुजन मुक्ति पार्टी की ओर से अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती एवं नागरिकों के मागास प्रवर्ग के लिए आरक्षित करते संबंधित समाज की लोक संख्या के सामाजिक वास्तव और इफेक्टिव पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन और घटनात्मक तत्वों को विचार करके आरक्षण निश्चित किया जाए, इस बात को लेकर निवेदन दिया गया। इस समय सुभाष साळवे, साड़ेगांवकर, जिला अध्यक्ष बहुजन मुक्ति पार्टी, इनके नेतृत्व में निवेदन दिया गया। दीपक शिंदे, बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाड़ी प्रदेश अध्यक्ष, प्रमोद लाटे, बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाड़ी प्रदेश कार्य अध्यक्ष विनोद अंबोरे, बहुजन मुक्ति पार्टी लोकसभा अध्यक्ष, अन्य पदाधिकारी इस समय मौजूद थे। यानी जिला बैंक के चुनाव के संचालकों के आज अंतिम तारीख रही चुनाव के उम्मीदवारों के अर्ज दाखिल करने की। इस समय बड़े पैमाने पर गर्दी करते हुए नजर आए। सभी उम्मीदवारों ने अपने अपने इलाके में अपने फॉर्म अर्ज दाखिल किए हैं, जिसमें जिस तरीके से बताया जाता है कि भाई बीजेपी और अन्य पक्ष के उम्मीदवारों ने भी आज अपने फॉर्म दाखिल किए और अपनी जीत के लिए उन्होंने किस तरीके से आह्वान किया है, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। बँकेचा फॉर्म भरण्यात यांच्या माजी आमदार बोर्डीकर साहेब, माजी आमदार सुरेश वरपुकर, पंडित अण्णा चौकट माजी यांच्या मार्गदर्शनाने माझा फॉर्म भरला गेलेला आहे। मी शेतकरी याच्यासाठी शेतकऱ्याला काही अडचण आली त्याच्याबद्दल निवडणुकीसाठी तयार आहे। त्यांचे प्रश्न सॉल्व करायला तयार आहे। कोणत्या गटात? आपलं सहकारी संस्था, विविध कार्यालय सहकारी संस्था मानतो आपली माझ्या सगळे शेतकरी याच्यासाठी माझ्यासाठी आमच्या वडिलांनी खूप काम केल्याबद्दल त्यांच्या पाठीशी राहून आमची जीत होणार। आवाहन करा। मतदार आमचे मतदार ठराव हे सगळे मतदार सोबत आहेत, यांच्या सगळे शेतकरी आमच्या सोबत आहेत, याच्याबद्दल आमची जीत आव्हान। नारी शक्ती आपल्याला दिसून येत आहे। एक नारी सब पे भारी हे स्लोगन सगळीकडे हिट होत आहे। त्याचप्रमाणे नक्कीच सर्वसामान्य जनतेसाठी, सोनपेठ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी माझ्या परीने मी नक्की प्रयत्न करेल। मला संधी द्यावी, मला संधी मिळाली तर नक्की सर्वांची सेवा योग्य प्रकारे मी करेल आणि माझा जो विश्वास टाकतील त्यांच्या विश्वासाला संपूर्णपणे मी पात्र ठरेल, एवढा विश्वास माझा आहे। जाती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे। हिंगोली आणि परभणी मतदारसंघात पूर्ण दोन्ही जिल्ह्यात होता आणि मी जे फॉर्म भरले आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरला। जे काही आमचे पॅनल प्रमुख कोण समिती त्या पद्धतीने मतदारांना आता सध्याचं जे सरकार आहे सरकारच्या बाजूने मतदान करावं जेणेकरून बँक चांगल्या स्थितीत
चलेल. भविष्यात जे बँकेमध्ये अनेक बदल करायचे असतात, डिजिटल असेल, अनेक काही प्रश्न असतील, शेतकऱ्याचे असतील, कमर्शियल असतील, बगर शेतीचे कर्जदार असतील, अशांना जास्तीत जास्त लाभांश वगैरे काय मिळून जाईल त्याच्या बाबतीत प्रयत्न करणार आहे. अनुसूचित जाती मतदारसंघ कुठून कोणतं गाव? अनुसूचित जाती मतदारसंघ परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यासाठी एकत्र होतो. विभागातून शेतकीय विभागातून अभय सावंत यांचा फॉर्म भरलेला आहे. संतोष दादा बांगर समर्थक शेतकऱ्याच्या त्या 100% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जे अल्पभूधारक असतात त्यांनाच आम्ही कर्ज देऊ. ज्या शेतकऱ्याकडे भरघोस अशी जमीन असते त्याला आम्ही देणार नाही. समजा जे अल्पभूधारक शेतकरी असतील त्याला त्याचा फायदा घेता येईल. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन बँकेमध्ये सर्वसामान्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि बँकेमध्ये महिलाही चांगल्या प्रकारे काम करू शकतील, महिलांनाही संधी मिळाली पाहिजे. या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय मंगळजी बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री सुरेशरावजी उटकुळर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम, आमचे सोनपेठचे माजी आमदार व्यंकटरावजी कदम साहेब आणि सर्व तमाम मतदारांच्या इच्छेखातर आज आम्ही या ठिकाणी शेवटच्या सिनी फॉर्म भरलेला आहे आणि ही लढत सर्वसामान्य विरुद्ध धनशक्ती आहे. निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदार न्याय देतील या अपेक्षेच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत. या उद्देशानं या ठिकाणी आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. स्वच्छ भारत अभियान के तहत जन जागृति रैली को मिला बड़ा प्रतिसाद. 22 घंटा गाड़ियां और 10 बड़ी गाड़ियों के साथ 5 कॉम्पैक्टर्स लोकार्पण किया गया. परभणी महानगर पालिका स्वच्छ भारत अभियान विभाग के तहत प्रभावती सफाई अभियान फाउंडेशन की ओर से शहर में स्वच्छता को लेकर जन जागृति निर्माण करने के उद्देश्य से भव्य स्वच्छता जन जागृति रैली का आयोजन किया गया. इस रैली में महानगर पालिका के अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, आंगनवाड़ी सेविका, बचत गट के महिलाएं, उसी तरह नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे. मौलाना अबू कलाम आज़ाद लाइब्रेरी से होते हुए ये रैली छत्रपति शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाल स्टेशन रोड से होते हुए महानगर पालिका के मुख्य बिल्डिंग के पास आकर ये रैली का शुभारंभ महापौर सैयद इकबाल इनके और उसी तरह से आयुक्त नितिन नार्वेकर और उप महापौर गणेश भैया देशमुख इनके हाथों हरी झंडी दिखाकर किया गया था. इस समय यशवाड़ी स्थित हुई दुर्दैवी दुर्घटना के मृत्यु पाए गए उन लोगों को श्रद्धांजलि अर्पण की गई. रैली के बाद आयोजित कार्यक्रम में आयुक्त नितिन नार्वेकर और नागरिकों ने घरगुती कचरा घंटा गाड़ी को यही डाले ऐसा आह्वान करते हुए व्यापारियों से भी कचरा डस्टबिन में ही जमा किया जाए और घंटा गाड़ी में डाले जाए. उसी तरह रास्ते पर कचरा डालने वाले पर कार्रवाई की जाएगी ऐसा इशारा इस समय दिया गया. इस कार्यक्रम में तुकाराम कदम, सहायक आयुक्त जुबेर हाशमी, जावेद गजानन जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड़, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्न पारके, श्रीकांत कुर्राज, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकड़े, शादाब, प्रहलाद देशमाने, सौरभ जोगदंड, प्रभारी स्वच्छता निरीक्षक सौरभ सूर्यवंशी, प्रभावती सफाई अभियान फाउंडेशन के डॉक्टर राहुल आंबेगावकर, शंकर आजेगावकर, नगर सेवक मोहम्मद नईम, डॉक्टर केदार खटिंग, रितेश जैन, स्वास्थ्य अधिकारी कल्पना सावंत, जानकारी और जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव के साथ कई अधिकारी कर्मचारी मौजूद थे. विभागामध्ये जे गाडीची वाढ झालेली आहे, आता नागरिकांना एक नम्र आव्हान आहे की लोकांनी आता कचरा कुठे उघड्यावर टाकू नये, जेणेकरून महानगरपालिकाने त्याने सहकार्य करावं आणि आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता त्यांनी पण एक पाऊल पुढे घ्यावं. आता होत काय आपलं आम्ही पण कचरा उचलतो, आमची जे महानगरपालिकाचे कर्मचारी दररोज ते आपलं काम करतात आणि लोकांना अशी सवय झालेली की प्रत्येक दिवशी त्यांनी जर कचरा उचला अवघ्या एका तासामध्ये परत तिथं टाकतात. त्यांना सर्व लोकांना एक नम्र आव्हान आहे की आता कचरा उघड्यावर टाकू नये आणि
आपले परभणी शहराला त्याने सहकार्य करायला स्वच्छ आणि सुंदर ते अनुषंगानंच आम्ही आज जे जनजागृती केली किंवा आता परभणीमध्ये जे गाड्याचा तुटवडा होता आता पूर्णतः ते कंप्लीट झालेलं आहे. लोकांना आव्हान आहे की ते कचरा टाकू नये, त्यामुळे आम्ही घेतलेली शहराच्या ठिकठिकाण्याचा कचरा घेतला असं आम्ही बरेच जागेची जे कचरा कुंडी होती त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं बंद केलं की त्याची क्लीन करून त्या जागी आम्ही वृक्ष लावलेले. आता तिथं कचरा येणं बंद झालेलं आहे. ललित कला भवन परभणीमध्ये सर्वात जास्त कचरा येणारा एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी आम्ही त्याला पूर्णतः बंद केलं. प्लास्टिक मुक्तीचा आता नक्की याचा ह्या विषयावर आम्ही ॲक्शन घेऊ. जे कॅरीबॅग पिशव्या जे चालू आहे त्याला लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न करू. त्याला स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छ परभणी करण्याच्या दृष्टीने या नवीन गाड्या घंटागाड्या आलेल्या आहेत आणि डंपर प्लेसर पण आलेले आहेत. त्याचं हे लोकार्पण सोहळा होता. त्यासाठी आपण एक रॅलीचं आयोजन केलेलं होतं. यापुढे दर प्रत्येक वॉर्डामध्ये या घंटागाड्या फिरणार आहेत. माझ्या नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी जो कचरा आहे तो फक्त घंटागाड्यात करावा. ओला कचरा सुका कचऱ्याचं वर्गीकरण करावं आणि तो आमच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा, जेणेकरून त्याचं डिग्रेडेशन ते नीट होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यापुढे आपण जे बाहेर कचरा टाकणार आहे त्यांच्यावर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. तसेच प्लॅस्टिक मुक्ती आणि ट्रेड लायसन्स हे 2 उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. त्याला नागरिकांनी नम्राने सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती. किती गाड्या साहेब आहेत? 22 गाड्या आता आलेल्या लहान आहे आणि अजून आपल्याकडे गाड्या येणार. तालुके के मौजे माँ सोन्ना स्थित गायरान गट नंबर 22 में की बौद्ध समाज के लिए हिस्से में आई हुई शमशान भूमि की 25 आर जमीन बौद्ध शमशान भूमि के लिए हमेशा के लिए की जाए, ऐसी मांग का निवेदन जिला कलेक्टर से करते हुए रिपाई महाराष्ट्र राज्य के उपाध्यक्ष पंडितराव टोमके इनके नेतृत्व में शिष्टमंडल ने जिला अधिकारी को निवेदन दिया है. पंडितराव टोमके इन्होंने कहा है कि परभणी के तहसीलदार और कुछ अधिकारी मिलकर ये शमशान भूमि की जमीन को हथियाना चाह रहे हैं और किसी तरह से बौद्ध समाज को यहाँ पर सताया जा रहा है. इस पर तुरंत उपाय योजना नहीं की गई तो आने वाले दिनों में तीव्र आंदोलन किया जाएगा. इस समय उन्होंने अपने कड़क शब्दों में क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी. आज या माळसोन्ना या गावी परंपरागत 100 वर्षापासून असलेली बौद्ध स्मशानभूमी ही इतर कोणाच तरी घशात घालण्यासाठी या परभणीच्या तहसीलदारांना जो डाव टाकलेला आहे आणि ही जागा आम्हाला आमची कायम करून द्यावी कलेक्टर साहेबांना, म्हणून आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की आमच्या माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी येथे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे आणि ती परंपरागत असून 100 वर्षापासून आहे. आणि ही जागा कोणीतरी शाळेला देण्यासाठी किंवा कोणाला खाजगी व्यक्तीला देण्यासाठी परभणीच्या तहसीलदारानं तसेच या गावचे तलाठी ग्रामसेवक यांनी जो काय डाव टाकला त्या सर्व घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यावर आम्ही जिवंत असताना संघर्ष करताना सुद्धा आमच्यावर अन्याय अत्याचार हे जातीवादी समाजकंटक करीत आहेत. परंतु मेल्यासुद्धा आम्हाला जागा मिळू नये आणि मेल्यासुद्धा आम्हाला उघड्यावरच राहण्याची परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून अशी या ठिकाणी कटकारस्थान RSSच्या मनुवादी पिरावळं या गावातले करीत आहेत. या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षात निषेध करीत असून ही जागा बौद्ध समाजाला द्यावी अशी आमची विनंती आहे. आणि जर ही जागा आम्हाला जर नाही मिळाली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू आणि ही जे आमचे कोणी बौद्ध समाजाचं माणूस जर मेलं तर ती स्मशानभूमीची जागा आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही जिल्हाधिकारीच्या दारात तहसीलदारच्या दारात आणून आमच्या स्मशानभूमीची आम्ही अंत्ययात्रा करू असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. याद राखा, यापुढे जर असं आमच्यावर जर अन्याय कराल तर आम्ही हे सहन करणार नाहीत. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने.
एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।